आपले जीवन यापन करीत असताना मनुष्य अनेक अडचणींना तोंड देत असतो। यामध्येच प्रामुख्याने आजारांचा सुद्धा समावेश असतो। आजार म्हटला की त्यामध्ये वेगवेगळे असे विभाग पडतात आणि यातीलच एक विभाग आहे किडनी। 10 मार्च हा जागतिक किडनी दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये या जागतिक किडनी दिवसाचे औचित्य साधून वेगवेगळ्या प्रकारची शिबिरे आणि किडनीवरती व्याख्याने या संदर्भातले अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। असाच काहीसा कार्यक्रम विदर्भातील प्रख्यात असलेले चौधरी हॉस्पिटल, संकल्प क्रिटिकल केअर डायलिसिस अँड किडनी ट्रान्सप्लांटेशन सेंटर, खापर्डे बगीचा, अमरावती यांच्या वतीने 10 मार्चला जागतिक किडनी दिवसानिमित्त चला आयुष्यावर बोलू काही अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये ज्यांचे किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्यात आलेले आहे आणि त्यांचे नातेवाईक यांचा सत्कार समारंभ 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात, तर एका रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये करण्यात आलेले आहे। संपूर्ण विदर्भातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असलेले डॉक्टर अविनाश चौधरी किडनी तज्ञ हे 10 मार्च रोजी आपली सेवा देणार आहेत। या संदर्भामध्ये माहिती देताना डॉक्टर अविनाश चौधरी यांनी सांगितले, उद्या 10 मार्च 2022 रोजी जागतिक किडनी दिवस म्हणून नोटिफाय केला जातो आणि हा दरवर्षीला आंतरराष्ट्रीय लेवलवर सेलिब्रेट केला जातो। सेलिब्रेशन म्हणण्यापेक्षा त्याला नोटिफाय करून आपण किडनीच्या रुग्णांमध्ये आणि समाजामध्ये अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। मागील जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम राबवला गेला आहे, जगभर राबवला जातो आणि याची दुसरा गुरुवार मार्च महिन्यातला हा वार निश्चित आहे, तारीख दरवर्षी बदलत जातो। पण जागतिक लेवलवर सगळ्या ठिकाणी सामूहिकपणे सगळ्या स्तरावर साजरा केला जातो। मग रुग्ण सेलिब्रेट करतात, डॉक्टर करतात, संघटना करतात, आरोग्यदायी संघटना करतात, सोशल वर्कर करतात, पण नेफ्रोलॉजिस्ट ॲज अ ग्रुप म्हणून त्यांची जबाबदारी असते की जास्तीत जास्त प्रकारे किडनीच्या आजाराबद्दल अवेअरनेस डेव्हलप करणे, ज्या अनुषंगातून आपल्याला या रोगांपासून मुक्ती मिळू शकते किंवा ज्या याचे जे घातक परिणाम आहेत त्यापासून आपल्याला पेशंटला थोडंफार काय रिलीफ देता येईल। माझं हॉस्पिटल चालू झाल्यापासून जवळजवळ 15 वर्षात आम्ही दरवर्षीला हा मोठ्या प्रमाणात उत्सव आम्ही साजरा केला। याला उत्सव म्हणा किंवा अवेअरनेस कॅम्पेन म्हणा आम्ही साजरा करत आलो आणि त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत। मागील 2 वर्षापासून फक्त कोविडच्या असल्यामुळे आम्हाला हे कार्यक्रम हॉस्पिटलचे आता सेलिब्रेट करावे लागलेत, नोटिफाय करावे लागलेत आणि ते छोट्या प्रमाणातच करता आले। अनेक उपक्रम आम्ही मागील 15 वर्षामध्ये राबवलेले आहेत। तर या वर्षीचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड नेफ्रोलॉजी सोसायटीचं जे स्लोगन आहे ते किडनी हेल्थ फॉर ऑल हे असून त्या अनुषंगाने अवेअरनेस डेव्हलप करणे। आता थोडक्यात त्या आजाराबद्दल मी माहिती सांगतो की जवळजवळ प्रत्येक 10 माणसांमध्ये एका व्यक्तीला किडनीचा आजार असतो। तो फार सौम्य प्रमाणात असू शकतो, गंभीर स्वरूपात असू शकतो, पण हे 1 पॉप्युलेशनला किडनीचा आजार आहे हा फार मोठा विश्वास न बसण्यासारखा आकडा आहे, पण हे आम्ही स्टॅटिस्टिक्स प्रूव्ह करून दाखवलेले आहेत। आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किडनीचे रुग्ण जर निर्माण होत असेल तर त्यामुळे प्रत्येक परिवारावर किंवा त्या राज्यावर किंवा त्या देशावर फार मोठा आर्थिक भार आणि सायकोलॉजिकल किंवा बाकीसुद्धा फार भार निर्माण होत असल्या कारणामुळे प्रिव्हेन्शन इज द बेस्ट स्ट्रॅटेजी। कारण एकदा किडनी फेल झाल्यानंतर जे उपचार आहेत ती उपचार पद्धती अतिशय महागडी असल्या कारणामुळे आपल्याला प्रिव्हेन्शनसाठी जास्त सातत्याने प्रयत्न करावे लागतात। आपण हे आजार मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंट करू शकतो आणि एकदा आजाराचं डायग्नोसिस झाल्यानंतर तो आजार गंभीर रूप धारण करणार नाही अनुषंगाने जर आपल्याला पेशंटला जर चांगलं मार्गदर्शन करता आलं, म्हणजेच की त्याचं जर डायबिटीज, ब्लड प्रेशर, आहार आणि औषध ही सगळं जर नियंत्रित करण्यात आली तर आपल्याला आजाराची घातकता कमी करता येतो। प्रामुख्याने डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळतात आणि 1 नंबर आणि 2 नंबरवर म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशरमुळे किडनीचे आजार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये दिसतात। त्यासोबतच क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे इन्फेक्शन्स आणि स्टोन डिसीजेस, ऑब्स्ट्रक्टिव्ह युरोपॅथी हे 3 आणि 4 नंबरवर आणि बाकीचे अनुवंशिक होणारे आजार असतात ते 6-7 नंबरवर आपल्याला आढळतात। अर्ली डिटेक्शन फार महत्त्वाचं आहे। अर्ली डिटेक्शन यासाठी महत्त्वाचं आहे की अर्ली डिटेक्शन जर केल्यानंतर आपल्याला CKD चे जे 5 स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, स्टेज 5 त्याला एंड स्टेज रिनल डिसीज म्हणतात। हा जो कालखंड आहे, हा जो प्रवास आहे, या प्रवासाला आपल्याला थोडंसं शिथिल करता येतं, स्लो डाऊन करता येते, जेणेकरून रुग्णाला चांगल्या प्रकारचा डायलिसिस फ्री इंटरव्हल आपल्याला आयुष्य फार मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारात मिळू शकतं। म्हणून या किडनीच्या आजाराचं स्टेजिंग जरुरी आहे। आता स्टेज 1 म्हणजे काय आणि स्टेज 0 म्हणजे काय आणि स्टेज 2 काय म्हणजे थोडक्यात मी सांगतो। स्टेज 0 म्हणजे कोणत्याही प्रकारचा आजार नसणे, चांगल्या तंदुरुस्त किडनी,
स्टेज 1 म्हणजे ज्याची किडनी जवळजवळ एक 5-10% खराब झालेली आहे, पण त्याला कोणत्याही प्रकारचे लक्षण आलेले नाही तरी पण, आणि क्रिएटिनिनची मात्रा सुद्धा जवळजवळ नॉर्मल आहे, पण पेशंटला थोडं युरिनमध्ये प्रोटीन होत आहेत किंवा ब्लड प्रेशरची सुरुवात झालेली आहे, की किडनीच्या सायझेस थोड्या छोट्या दिसत आहेत, पण पेशंटला रुग्णाला कोणत्याही प्रकारचे लक्षण आलेले नाहीत. अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा 90% किडनी चांगली असते आणि 10% किडनी जवळजवळ खराब झालेली असते. त्याला आम्ही GFR म्हणतो. 89 ते 60 हा जो GFR ज्याला म्हणतात, म्हणजे 89 ते 60% किडनी तुमची चांगली आहे आणि जवळजवळ 30% आसपास खराब झाली, त्याला स्टेज 2. वेन GFR तुमचा 60 ते 45च्या दरम्यान येतो, त्याला स्टेज 3. 45 ते 30 स्टेज 4 आणि 30 ते 15 स्टेज 5 आणि स्टेज 15पेक्षा कमी GFR म्हणजे काम करण्याची शक्ती 15पेक्षा जेव्हा कमी होते त्याला एंड स्टेज रिनल डिसीज म्हणतात. कारण अनेक झाले भारतामध्ये ऑन काउंटर सेल्स खूप आहेत औषधांचं, ते औषधं लोक आपल्या मताप्रमाणे घेतात. काही इंडिजिनस मेडिसिन जे आयुर्वेदिक मेडिसिन आहे, ॲनाल्जेसिक्स आहे, पेन किलर्स आहे, हेवी मेटल्स आहे, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत किंवा पाण्यामध्ये दूषित प्रमाणात असणारे जे ट्रेस एलिमेंट्स आहेत ज्याला आपण मिनरल्स म्हणतो, ते सुद्धा आपल्याला प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किंवा इंटिरियर पार्ट ऑफ द इंडिया जिथे पाण्याची सुविधा चांगल्या प्रकारची नाही तिथे सुद्धा पाण्यामुळे आणि पेस्टिसाइड्समुळे सुद्धा किडनीचे आजार आढळतात. तर अशा सेंटर्सला जाऊन जर चांगल्या प्रकारचं जर लोकांचं आपण प्रबोधन केलं तर आपल्याला हे आजार टाळता सुद्धा येतात आणि त्याचे गंभीर परिणाम सुद्धा रुग्णांना भोगावे लागत नाही. या सगळ्या अनुषंगाने लोकांमध्ये अवेअरनेस डेव्हलप करणे की आजार होऊ देऊ नका, त्यासाठी तुमचा योग्य ते आहार, व्यवहार, तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याकरता तुम्ही प्रकारची योगासनं किंवा एक्झरसाईज, आणि ज्या ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसची सुरुवात झाली त्या लोकांनी आपलं ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवणे आणि शुगरवर नियंत्रण ठेवणे हे त्यांच्यापर्यंत आपण जोपर्यंत रुजवत नाही तोपर्यंत आपल्याला याचं गांभीर्य आणि याचा जो घातकता आहे आपल्याला कमी करता येत नाही. या अनुषंगाने आम्ही हा किडनी डेच्या दिवशी अवेअरनेस डेव्हलप करत असतो. सोबतच जेव्हा किडनीचे आजार होत असतात तेव्हा त्या लोकांना आम्ही किडनीच्या डायलिसिससाठी, त्या रुग्णाला लागणाऱ्या डायलिसिससाठी किंवा ट्रान्सप्लांटेशनची त्यांची मानसिकता आणि त्यांची पूर्ण तयारी सुद्धा करून ठेवतो, जेणेकरून त्यांना लागणारा एक अचानक असा शॉक लागणार नाही. ट्रान्सप्लांटेशनची आम्ही त्यांना अवेअरनेस डेव्हलप करतो जेव्हा त्यांचं क्रिएटिनिन 7 किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं असतं किंवा डायलिसिसची सुरुवात करण्याची वेळ येते तेव्हा आम्ही त्यांना ट्रान्सप्लांटेशनबद्दलची माहिती देणं चालू करतो. आणि अनेक लोकांना अशा प्रबोधनांच्या माध्यमातून हे ॲश्युअर करतो की किडनीचा आजार झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नाही, तुम्हाला पूर्वरच चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळू शकतो. आमच्याकडे असे अनेक रुग्ण आहेत ज्यांनी आमच्या इथे 15 वर्षापूर्वी किडनीचा आजार डिटेक्ट झाला, नंतर ते सातत्याने आपली काळजी घेत राहिले, पण 10-15 वर्षानंतर त्यांच्या किडन्या फेल झाल्या, मग त्यांना डायलिसिस देण्यात आलं, डायलिसिस नंतर त्यांचं ट्रान्सप्लांटेशन झालं, ट्रान्सप्लांटेशन त्यांचे लग्न झाले, त्यांना मुलं झाले, अपत्य झाले आणि ते चांगल्या प्रकारचा संसार करू सुद्धा करून आले, पूर्वरित नॉर्मल लाईफ जगत आहे. माझ्याकडे जास्तीत जास्त सर्वायवलवाला जो ट्रान्सप्लांटेशनचा जो पेशंट आहे तो जवळजवळ 21 वर्ष पेक्षा जास्त जगले रुग्ण ज्याचं आयुष्य झालेलं आहे, ज्याला 21 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे ट्रान्सप्लांटेशन, असे सुद्धा रुग्ण माझ्या ओपीडीमध्ये अजूनही फॉलोअपमध्ये येतात. 8-10 वर्ष तर ॲव्हरेजली लोक जगतात. स्टॅटिस्टिक्स हे सांगतं की किडनी ट्रान्सप्लांटेशन झाल्यानंतर पहिल्या वर्षाला जवळजवळ 90% रुग्ण जिवंत असतात, 5 वर्षानंतर जवळजवळ 80% रुग्ण जिवंत असतात आणि 10 वर्षानंतर तुम्ही बघाल तर 60% रुग्णही जिवंत असतात, चांगल्या परिस्थितीमध्ये असतात आणि ते सगळं आपलं काम करू शकतात. या अनुषंगाने आमची सुद्धा काही जबाबदारी लागतं. वर्षभर आपण रुग्णांची सेवा करत असताना त्यांच्याशी आमचे जे संबंध प्रस्थापित होतात, चांगल्या प्रकारे सलोख्याचे संबंध होतात, मित्रत्वाचे संबंध होतात आणि त्यांच्या वेदना जेव्हा आम्ही समजून घेतो तेव्हा या दिवसाचे औचित्य साधून त्यांचा एकत्रीकरणाचा आम्ही सोहळा आम्ही या दिवशी करतो. डायलिसिस टेक्निशियन्स आले, आमचे रुग्ण आले, ट्रान्सप्लांट झालेले पेशंट्स आहेत, किडन्या देणारे जे डोनर्स आहेत, या सगळ्या लोकांना आम्ही एकत्रित करून एक छोटासा सोहळा करतो आणि त्या सोहळ्यानिमित्ताने उद्याला एक आम्ही छोटासा व्याख्यान अरेंज केलं आहे, चला आयुष्यावर बोलू काही. आम्ही रुग्णांपासून काही माहिती घेऊ, त्यांच्या वेदना समजण्याचा प्रयत्न करू. टेक्निशियन्स आहेत, पेशंटचे नातेवाईक आहेत, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधू. आणि अमरावतीमध्ये किडनीच्या रुग्णांना सगळ्यात जास्त प्रमाणात ब्लड लागत असल्या कारणामुळे एक ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आम्ही दरवर्षीला अरेंज करत असतो. उद्याला सुद्धा असं एक सकाळी ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही अरेंज केलेला आहे. अपेक्षा आहे की 50 ते 60 युनिट्स ब्लड किंवा त्यापेक्षा जास्त युनिट ब्लड आम्ही उद्या सकाळला देऊया. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता होईल. 8 ते 12 वाजेपर्यंत ब्लड डोनेशन कॅम्प, 12 ते 1 वाजेपर्यंत चला आयुष्यावर बोलू काही म्हणून आम्ही इंटरॅक्शन्स करू सगळ्या रुग्णांच्या नातेवाईकांशी आणि रुग्णांशी आणि आमच्या स्टाफशी. आणि त्यानंतर 1 ते 2च्या दरम्यान आम्ही एक सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. सत्कार कोणाचा? सत्कार करण्याच्या मागची कल्पना अशी की त्या लोकांचं मनोबल वाढवणे. त्यामुळे जे नातेवाईक अनेक वर्षांपासून आपल्या रुग्णांची शुश्रूषा करतायत, त्यांना डायलिसिससाठी आणतायत, ओपीडीमध्ये आणतात, त्यांना
वेळोवेळी हेल्प करतात, असे नातेवाईकांचा आम्ही उद्या सत्कार करणार आहे की त्यांचं खरोखरच कौतुक करावं म्हणून कुणीतरी कौतुक करायला पाहिजे म्हणून ही आमच्या इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे, संकल्प प्रतिष्ठानची जबाबदारी आहे. म्हणून अशा लोकांचा आम्ही सगळ्यात पहिले सत्कार करणार आहेत. अशी 10 ते 12 मंडळी आहेत, ज्या लोकांचा आम्ही सत्कार करू. 2 नंबरवर सत्कार करणार आहे जे ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण आहेत, ज्यांना किडन्या ज्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या आहेत, ज्याला आम्ही रिलेटेड ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. असे 14 लोकांचे ट्रान्सप्लांटेशन आम्ही मागील 2-3 वर्षात केले. त्या रुग्ण ज्यांचे डोनर्स आहेत त्यांचा आम्ही सत्कार करू की तुम्ही खरोखरच त्यांची सेवा पूर्णपणे केली आणि आज ते सगळे रेसिपिएंट जिवंत आहेत. त्यानंतर आम्ही सत्कार करणार आहोत जे समाजसेवी संघटना आहेत, जे सातत्याने आमच्या डायलिसिसच्या रुग्णांना किंवा किडनीच्या रुग्णांना आर्थिक मदत करतात. कधी डायलायझर, ट्युबिंग सेट, कधी मानसिक मनोबल वाढवतो, कधी ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत करतं किंवा खाण्यापिण्याची सोय करतं किंवा औषधांची सोय करतं. अशा समाजसेवी संघटनांचा आम्ही उद्या सत्कार करणार आहोत. सोबतच आम्ही सत्कार करणार आहोत आमचे डायलिसिस टेक्निशियन्स जे वर्षभर या रुग्णांसाठी झटत असतात, त्या रुग्णांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आणि सत्काराच्या रूपामध्ये त्यांना जे काही आमच्याकडून छोटीफार भेटवस्तू देण्यात येईल त्या भेटवस्तू आमच्या तयार आहेत. त्यांना सर्टिफिकेट आहे, मेमोंटो आहे, टॉवेल आणि नॅपकिन्सची गिफ्ट आहे, बॅग दिलेल्या जातील आहे. त्यांना अजून काही पैशाच्या रूपामध्ये थोडीशी मदत केल्या जातील आहे. काही सामाजिक संघटना स्वतःहून पुढे आल्या, त्यांनी सुद्धा आर्थिक मदत देण्याचा आम्हाला कबूल केला तर त्यासुद्धा उद्या उपस्थित राहतील आणि त्यांच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना मदत करूया. अशा प्रकारची मोठ्या प्रमाणाची मदत आम्ही वर्षभर सुद्धा करत असतो. पण किडनी डेच्या माध्यमातून ही मदत आम्ही आणि एक सोहळा करून गेट टुगेदर करू आणि त्या कार्यक्रमाला आपले माननीय कमिशनर ऑफ कॉर्पोरेशन जे आहेत अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे डॉक्टर प्रवीण आष्टेकर साहेब आणि डेप्युटी कमिशनर नरेंद्र वानखेडे साहेब उपस्थित राहील. बाकीचा आमचा कौटुंबिक सोहळा आहे. सत्कारासाठी त्यांना आम्ही विनंती केली, ते म्हणाले की आम्ही येऊ आणि या लोकांचे सगळ्यांचे सत्कार करू आणि त्यांचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य की किडनी डे हा एक आमच्यासाठी एक आगळा वेगळा ती दिवाळीसुद्धा आहे, ती सुद्धा दुःखाची सुद्धा घटना आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किडनीचे रुग्ण भारतामध्ये आढळून राहिले, त्यामुळे त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करणं जरुरी आहे. या चिंतेपायी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचं प्रबोधन करण्याकरता हा किडनी डेचा एक उपक्रम आम्ही करतो. आम्हीच म्हणजे पुष्कळशी हॉस्पिटल करतात, सगळे किडनी स्पेशालिस्ट करतात आणि सोबत आर्थिक आणि मानसिक मनोबल मदतसुद्धा आम्ही या रुग्णांना करतो आहे. माझी तुम्हाला आवर्जून विनंती आहे की कार्यक्रमाला तुम्ही सुद्धा आम्हाला शुभेच्छा द्याव्या आणि तुमच्या शुभेच्छेच्या माध्यमातून आम्ही वर्षभर अनेक उपक्रम करत राहू आणि रुग्णांना मदत करत राहू. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.